नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा 5 ते 9 डिसेंबर 2024 विविध सत्रांमध्ये घेण्यात आली होती. या भरती परीक्षा सातारा डिस्ट्रिक्टसाठीच्या लिपिक आणि त्याचबरोबर लिपिक म्हणजे लेखनिक आणि त्याचबरोबर शिपाई या 2 पदांसाठी घेण्यात आली होती. तर पाहू शकता 90 गुणांची एकूण परीक्षा होती. नवीन लेटेस्ट पॅटर्ननुसार जे एक्झाम आहे त्या एक्झामचं पाहू शकता. जी भरती परीक्षा झालेली आहे यामध्ये जी प्रश्नपत्रिका होत्या, संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. 7वी जी बॅच आहे, 7वी बॅच जी परीक्षा जी आहे 7 डिसेंबर 2024 रोजी झालेली जी शिफ्ट आहे, पहिल्या शिफ्ट म्हणजे पाहू शकता क्लर्कची 7 डिसेंबर 2024 रोजी 10 ते 11:30 दरम्यान जी शिफ्ट झालेली 7व्या बॅचमधली, ती त्याची जी शिफ्ट आहे 7 डिसेंबर 2024 रोजीचा संपूर्ण पेपर विश्लेषण कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, हे सगळे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूयात. तर पाहू शकता ह्या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग जो आहे, ज्या डी-सी-सी बँक भरती प्रक्रिया सध्या बाकी आहेत, याच्यामध्ये पाहू शकता रायगड जिल्ह्याची आहे, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षासुद्धा बाकी आहे आणि ह्या लवकरच म्हणजे ह्याच महिन्यामध्ये घेतले जाणार आहेत आणि यासाठीच तुम्हाला जे प्रश्न आहेत उपयोगी पडू शकतात. पाहूयात संपूर्ण जे प्रश्न आहेत त्यांची बरोबर उत्तरं आहेत. डिटेलमध्ये विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. 7 डिसेंबर 2024 रोजी झालेला 10 ते 11 11:30 दरम्यान पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे डी-सी-सी सातारा डी-सी-सीचा हा पूर्ण पेपर डिटेलमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आला होता यामध्ये अंकगणितावरचा आहे. बुद्धिमत्तामधला पाहू शकता. मिस अगरवालने आपल्या संपत्तीचा 300% भाग आपल्या पत्नीला दिला. शेष संपत्तीचा अर्धा भाग आपल्या मुलीला दिला आणि उरलेल्या संपत्तीचा समभागात आपल्या 5 मुलांसाठी वाटले. तर प्रत्येक मुलाला 14,000 रुपये मिळाले असतील. त्यांची एकूण संपत्ती किती आहे? तर पाहू शकता यासाठी 4 पर्याय देण्यात आलेले होते. या पर्यायानुसार पाहू शकता उत्तर जे आहे यामध्ये बरोबर उत्तर देण्यात आलेलं आहे 2 लाख इतकी जी संपत्ती आहे, ही संपत्ती एकूण संपत्ती सांगण्यात आलेली आहे. तर यानुसार तुम्ही या उदाहरणासाठी अंकगणिताचे जे उदाहरणं आहेत, या उदाहरणांची तुम्ही स्वतः तयारी करू शकता. म्हणजेच सराव करू शकता. प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे शाब्दिक उदाहरणांची. प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू शकता. अगरवालने आपल्या संपत्तीचा 30% भाग आपल्या पत्नीला दिला. मग 30% संपला. त्याच्यानंतर पाहू शकता शेष संपत्तीचा अर्धा भाग आपल्या मुलीला दिला. बाकी राहिलेला अर्धा भाग याच्यामध्ये 70 मधला 35% दिला. त्याच्यानंतर पाहू शकता उरलेला संपत्तीचा भाग आपल्या 5 मुलांमध्ये वाटला. म्हणजे राहिला किती पाहू शकता याच्यामध्ये तो 35% राहिला, तो 5 मुलांमध्ये वाटला आणि प्रत्येक मुलाला 14,000 रुपये मिळाले. तर यानुसार पाहू शकता राहिलेला जो एकूण संपत्ती किती होती तर 2 लाख. 2 लाखामधून ती वाटली गेलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तुम्ही शाब्दिक उदाहरण डिटेलमध्ये सोडवू शकता. दुसरा प्रश्न पाहूयात. एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 24 पेन खरेदी केले, तेवढ्याच किमतीला 30 पेन विकले, तर त्याला शेकडा किती नफा झाला? तर शेकड्यावरचं उदाहरण पाहू शकता. शेकडेवारी विचारण्यात आलेली आहे. एका व्यक्तीने 24 पेन खरेदी केलेत आणि तेवढ्याच किमतीला 30 पेन विकलेत. बघू शकता सेम किमतीला 24 पेन खरेदी करून आणि 30 पेन विकलेले आहेत. तर त्याला शेकडा किती नफा झाला? पाहू शकता शेकडा 20% इतका नफा झालेला आहे. तर हे उदाहरणं तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे डिटेलमध्ये. तर कशा पद्धतीने अंकगणित जे आहे हे अंकगणिताची प्रॅक्टिस सराव करून याची उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. बरोबर उत्तर यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर याच्या आधारे तुम्ही तुमची उत्तरं जी आहे तपासू शकता. किती वेळ लागतोय तुम्हाला हे प्रश्न अंकगणिताचा सोडवण्यासाठी. कारण अंकगणित आणि बुद्धिमत्ता पटापट सोडवणं आवश्यक आहे. जास्त वेळ तुम्ही या सेक्शनमध्ये घेऊ शकत नाहीये. तिसरा प्रश्न आला होता. एक कार एका सेकंदामध्ये 20 मीटर जाते, तर तिचा किलोमीटर पर हॉवर जो स्पीड आहे म्हणजे ताशीचा स्पीड जो आहे, ताशीचा वेग काढायचा आहे. पर्याय होते यामध्ये पाहू शकता 18, 72, 36 आणि 20. तर 72 हा त्याचा वेग आहे. पाहू शकता एक कार एका सेकंदाला 20 मीटर जाते. एका सेकंदाला 20 मीटर जाते म्हणजे पाहू शकता प्रत्येक मिनिटाला किती मीटर जाते याचा तुम्ही अंदाज काढू शकता. एका मिनिटासाठी किती मीटर जाते आणि त्यानुसार ताशीचा तुमचा जो स्पीड आहे तो तुम्ही काढू शकता. 72 किलोमीटर पर हॉवर एवढा जो स्पीड आहे या स्पीडने तिचा वेग असणार आहे. 72 किलोमीटर पर तासा
साठीचा स्पीड आहे. प्रश्न क्रमांक 14 होता पाहू शकता. एक रेल्वे 72 किलोमीटर पर हॉवर वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढायची आहे. पाहू शकता याच्यामध्ये अंकगणित जास्त विचारण्यात आलेलं आहे. बुद्धिमत्तामध्ये शाब्दिक उदाहरणं आहेत. पाहू शकता एक रेल्वे 72 किलोमीटर वेगाने एका खांबाला ओलांडते. 72 किलोमीटर तिचा जे स्पीड आहे, एका खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडते. तर तिची लांबी काढायची आहे. तर पाहू शकता याची लांबी देण्यात आलेली आहे 400 मीटर इतकी लांबी आहे. सराव करू शकता या शाब्दिक उदाहरणांचा तुम्ही. कशा पद्धतीने 400 मीटर आलेलं आहे उत्तर. तर यासाठी जो फॉर्म्युला आहे ते वापरून तुम्ही त्याचं उत्तर काढलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेच्या दिशेने 4 किलोमीटर पर हॉवर वेगाने धावणाऱ्या एका माणसाला ती ट्रेन 10 सेकंदात ओलांडते. तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी आता इथे पाहू शकता तुम्हाला पहिले ट्रेनची लांबी विचारण्यात आलेली होती. यानंतर प्लॅटफॉर्मची लांबी विचारण्यात आलेली आहे. तर असे प्रश्न हमखास येतच असतात. तर या पद्धतीने तुम्ही एका प्रश्नाची तयारी केलीत फॉर्म्युला, तर या पद्धतीने सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तुमचं बेसिक यासाठी चांगलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तयारी करताना जे आहे बाकीच्या जो सेक्शन आहे तयारी करताना अंकगणिताची सेक्शन जो आहे दररोज सराव करणं आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता 122.2 इतकी जी आहे प्लॅटफॉर्मची लांबी आहे. कशा पद्धतीने काढायची यासाठीची डिटेलमध्ये जे आहे नोट्स आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. या उदाहरणांची जी पूर्णपणे प्रश्नांची उत्तरं जी आहेत कशा पद्धतीने काढलेली आहेत डिटेलमध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 11,000 13,500 होते आणि तिचा मासिक खर्च 9,000 होता. तर पुढच्या वर्षी तिच्या मासिक खर्चात 60% ने वाढ झाली. तर तिच्या बचतमध्ये किती टक्के वाढ झाली? उत्तर पाहू शकता 28% उत्तर बरोबर आहे. कशा पद्धतीने आलं यासाठी पूर्णपणे डिटेलमध्ये उदाहरण मांडणं आवश्यक आहे. व्यक्तीचं मासिक उत्पन्न आहे 13,500, तिचा मासिक खर्च आहे 9,000 आणि पुढच्या वर्षी मासिक मासिक खर्चामध्ये 60% वाढ झाली. म्हणजे 13,500 मध्ये 60% ने वाढ झाली. तर बचतमध्ये किती टक्के वाढ झाली? याचं उत्तर आहे 28%. पुढचा प्रश्न 2 निरनिराळ्या वृत्ताचे 2 चाप लांबीतील एक समान आहेत. जर हे चाप वृत्ताच्या केंद्रावर अनुक्रमे 600 आणि 700 कोन बनवतात, तर दोन्ही वृत्तांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर काय आहे? तर यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने डायग्राम आखणं आवश्यक आहे. 5-4 हे उत्तर बरोबर आहे. पाहू शकता 2 निरनिराळ्या वृत्तांचे 2 चाप लांबीत एकसमान आहेत. जर हे चाप वृत्ताच्या केंद्रावर 600 आणि 700 चे कोन बनवतात, तर दोन्ही वृत्तांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5-4 इतके आहे बरोबर उत्तर. पाहू शकता यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्तामधला. एक समबाहू त्रिभुजाचे क्षेत्रफळ 30 वर्ग सेंटीमीटर आहे आणि त्याच्या कर्णरेषेची लांबी 13 सेंटीमीटर आहे. तर छोट्या बाजूची लांबी किती? इथे छोट्या बाजूची लांबी विचारण्यात आलेली आहे. एक समभुज त्रिभुजाचं क्षेत्रफळ किती देण्यात आलेलं आहे? समभुज त्रिभुज आहे तर याचं क्षेत्रफळ आहे 30 वर्ग सेंटीमीटर आणि त्याच्या कर्णरेषेची लांबी 13 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या छोट्या बाजूची लांबी जी आहे 5 सेंटीमीटर इतकी येते. पाहू शकता बरोबर उत्तर 5 सेंटीमीटर इतकी येते. पुढचा प्रश्न 15 मीटर लांब खोलीत 75 सेंटीमीटर रुंद सतरंजी अंतरायचा खर्च 50 प्रति मीटरच्या दराने 6,000 आहे. तर खोलीची रुंदी किती असेल? पाहू शकता एक खोली आहे यामध्ये 75 सेंटीमीटर सतरंजी अंतरायला 50 रुपये प्रति मीटरच्या दराने खर्च येतोय. तर दराने खर्च 6,000 रुपये आलेले आहे. तर खोलीची रुंदी काय असेल? तर 6 मीटर इतकी खोलीची रुंदी आहे. पाहू शकता प्रत्येक मीटरसाठी पाहू शकता 50 रुपये खर्च आलेला आहे आणि एकूण 6,000 खर्च करण्यात आलेला आहे. तर 6 मीटर इतकी खोलीची रुंदी. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे यासाठीचं. ज्या उमेदवारांनी ही भरती परीक्षा देण्यात आलेली आहे त्यांनी काय काय उत्तरं बरोबर दिलीत आणि कशा पद्धतीने हे सोल्युशन सॉल्व्ह करायचं होतं. त्याचबरोबर पुढची जी भरती परीक्षा आहे ज्यांच्या बाकी आहेत DCC बँक भरती परीक्षा अंतर्गत येणाऱ्या त्यांच्यासाठी जे पॅटर्न आहे म्हणजे सोल्युशन कशा पद्धतीचं आहे, तयारी कसं करणं आवश्यक आहे, कसे प्रश्न विचारले जात आहेत, तर या पद्धतीने याचे पूर्णपणे डिटेलमध्ये नोट्स आहेत नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर चेक केले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न जर एखाद्या
वर्गाच्या प्रत्येक भुजेत 10% वाढ केली, तर त्याच्या क्षेत्रफळात किती वाढ होईल? तर पाहू शकता एखादा वर्ग आहे आणि वर्गाच्या प्रत्येक भुजेमध्ये 10% ने तुम्ही वाढ करत गेलात, तर त्या क्षेत्रफळात किती वाढ होईल? तर पाहू शकता 21% हे बरोबर उत्तर आहे. 21% इतकी त्यांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ग संयुक्त वर्ण नसूनही त्याचे उच्चारस्थानात 2 ठिकाणी आहे? पाहू शकता खालीलपैकी कोणता वर्ण संयुक्त वर्ण नसून त्यांचे उच्चारस्थान 2 ठिकाणी आहे? तर याचं उत्तर पाहू शकता व. हा जो वर्ण आहे, हा वर्ण संयुक्त वर्ण नसून सुद्धा त्याचे उच्चार 2 ठिकाणी आहेत. मराठी व्याकरणवरचा प्रश्न आहे. तर मराठी व्याकरणमध्ये विचारणा झालेला आहे. संयुक्त वर्ण नसूनही त्याचे उच्चार 2 ठिकाणी असलेला जो वर्ण आहे, त्याचं उत्तर आहे व हा वर्ण आहे. पुढचा प्रश्न, चाकर या शब्दातील चा या अद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारे येतो? तर पाहू शकता यासाठी प्रश्न पर्याय आहेत. तालव्य, दंत्य, दंततालव्य आणि कंठतालव्य. मराठी व्याकरणवरचा प्रश्न, चाकर या शब्दातील जो चा या अद्याक्षराचा उच्चार जो आहे दंततालव्य अशा पद्धतीने ते केला जातो. याचे प्रकार जे आहेत तालव्य, दंत्य, दंततालव्य आणि कंठतालव्य उच्चाराचे प्रकार या पद्धतीने तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे डिटेलमध्ये. तर याचं जे उत्तर आहे दंततालव्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दांपैकी कोणते हे भाववाचक नाम आहे? आता 4 नाव देण्यात आलेली आहेत. यामध्ये एक भाववाचक नाम आहे. पाहू शकता शांत, नवलाई, समता आणि ध्येय. ध्येय, समता, नवलाई ही तिन्ही नावं पाहू शकता भाव दर्शवत नाहीयेत. जे वाक्य भाव दर्शवतं, जे शब्द भाव दर्शवतो तो भाववाचक. शांत, शांतामधून भाव दर्शवण्यात आलेला आहे म्हणजेच भाववाचक नाव आहे. पर्याय क्रमांक ए शांत हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, देवाने मला खूप काही दिलेले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दात कोणती विभक्ती प्रत्यय आलेला आहे? देवाने या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय वापरण्यात आलेला आहे? तर विभक्ती प्रत्यय कुठले, कधी वापरले जातात याबद्दलची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगू शकतो सलाते, सलाते या विभक्ती प्रत्यय जे आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. तर यामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय वापरण्यात आलेला आहे? तर पाहू शकता तृतीया ही जी विभक्ती आहे ही या वाक्यामध्ये पाहू शकता हा देवाने हा जो शब्द आहे या देवाने या शब्दासाठी वापरण्यात आलेला आहे. तृतीया जो विभक्ती प्रत्यय आहे यामध्ये वापरण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्या काकूच्या मुलाने मला पुस्तक दिलं. हा प्रश्न आहे. यामध्ये कर्म कोणता आहे विचारण्यात आलेला आहे. शेजारच्या विद्या काकूच्या मुलाने मला पुस्तक दिलं. यामध्ये वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. पर्याय मला, मुलाने, पुस्तक आणि विद्या काकू. तर यामध्ये पाहू शकता कर्म. कर्म कोणतं आहे तर पुस्तक. पुस्तक हे कर्म आहे. पुस्तक देण्यात आलेलं आहे. म्हणजेच पुस्तक हे पर्याय क्रमांक सी जो आहे पुस्तक यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्यांकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला काय म्हटलं जातं? पाहू शकता डायरेक्टली व्याख्या विचारण्यात आलेली आहे. मराठी ग्रॅमरवर आधारित मराठी व्याकरणवरची. मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता तो क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्यांकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापदे असे म्हटलं जातं. बरोबर उत्तर पाहू शकता. प्रायोजक क्रियापदे म्हणजे काय? तर यासाठी तुम्ही मराठी व्याकरण डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. मराठी व्याकरण साठी सुद्धा आम्ही जो स्पेशल कोर्स बनवलेला आहे, यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मराठी व्याकरण तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा पूर्ण कोर्स उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता यामध्ये प्रश्न पाहू शकता. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. यामध्ये कोणतं क्रियापद आहे? कोणता प्रकार आहे क्रियापदाचा? पर्याय पाहू शकता. शक्य क्रियापद, विकर्मक क्रियापद, प्रयोजन क्रियापद आणि अकर्तृक क्रियापद. तर याचं बरोबर उत्तर आहे विकर्मक क्रियापद. हे जे आहे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात म्हणजे 2 प्रकारचे द्विकर्मक क्रियापद यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल किंवा त्या कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद कोणते?
यामध्ये पाहू शकता परत क्रियापदाबद्दलच माहिती जो व्याख्या आहे ती विचारण्यात आलेली आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद जे आहे अकर्मक क्रियापद असं म्हटलं जाते. सकर्मक क्रियापद जे आहे आणि अकर्मक क्रियापद अशा पद्धतीचे हे प्रकार आहेत. याचं बरोबर उत्तर आहे सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कावळ्याने कोळणीच्या टपालातला टोपलीतला मासा जो आहे वरच्यावर लांबवला. प्रश्न पाहू शकता, कावळ्याने कोळणीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? आता याच्यामध्ये क्रियापद जे आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? परत क्रियापदाचे प्रकार. तुम्हाला क्रियापदाचे प्रकार जे आहेत क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार डिटेलमध्ये वाचणं आवश्यक आहे. कारण पाहू शकता ही जी पूर्ण प्रश्नपत्रिका आहे जवळजवळ 3 ते 4 प्रश्न क्रियापद, क्रियापदाच्या प्रकारावर विचारण्यात आलेले आहेत. महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या पद्धतीने चेक करणं आवश्यक आहे. बेसिक पूर्णपणे तयार करणं आवश्यक आहे. त्या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता. यामध्ये 4 पर्याय आहेत. साधित क्रियापद आहे, सिद्ध क्रियापद, प्रयोजक आणि शक्य. तर याचं बरोबर उत्तर आहे साधित क्रियापद जे आहे. कावळ्याने कोळणीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला. म्हणजेच साधित क्रियापद जे आहे साधित झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणजे साधित क्रियापद यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील नलगी शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. पाहू शकता पुढील जे वाक्य देण्यात आलेलं आहे नलगी शब्दाचा प्रकार नबले. नलगी हा जो शब्द आहे या शब्दाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. यामध्ये पाहू शकता सुहास अधिक सांगणे नलगी असा हा वाक्य आहे. सुन्यास अधिक सांगणे नलगी असा हा प्रश्न आहे. पाहू शकता यामध्ये पर्याय पाहू शकता वाक्याच्या प्रकारासाठीचे. शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद, अकर्तक क्रियापद आहे आणि संयुक्त क्रियापद. तर याचं उत्तर पाहू शकता सुज्ञास अधिक सांगणे नलगी. म्हणजेच यामध्ये अनियमित क्रियापद आहे. नियमितपणे हे क्रियापद वापरण्यात आलेलं नाही. म्हणजेच यामध्ये क्रियापदाचे प्रकार पुन्हा एकदा डिटेलमध्ये चेक करा. शक्य क्रियापद आहे, अनियमित क्रियापद आहे, अकर्तक क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद. तर इथे जे वाक्य आहे बरोबर उत्तर आहे अनियमित क्रियापद यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. नलगी हा जो शब्द आहे सुज्ञास अधिक सांगणे नलगे यासाठी अनियमित क्रियापद वापरण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कर या धातूपासून मी करो, मी करी या एकवचनी पदरूपाचे अनेकवचनी रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल? बरोबर पर्याय निवडायचा आहे. पाहू शकता कर या धातूपासून मी करी या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल? पाहू शकता थोडा कठीण प्रश्न आहे. यामध्ये पाहू शकता करू, कर या शब्दासाठी आपण तुम्ही करी या एकवचनी पद्यरूपाचे तुम्हाला अनेकवचनी रीती भूतकाळात करायचं आहे. त्यासाठी आम्ही म्हणजे पाहू शकता आम्ही म्हणजे अनेकवचनी आलं. अनेकवचनी करू रीती भूतकाळ वापरायचा आहे. आम्ही करू म्हणजेच पाहू शकता बरोबर उत्तर आहे आम्ही करू. आता मी वापरलं तर अनेकवचनी होत आहे, एकवचनी होत आहे. तर पाहू शकता मी तुम्ही वापरू शकत नाही. आम्ही करावे रीती भूतकाळ यामध्ये रीती भूतकाळ येत नाहीये. आम्ही करावे आम्ही करावे म्हटलेलं आहे, केलं नाहीये. तर आम्ही करू याच्यामध्ये पाहू शकता रीती भूतकाळासाठीचं बरोबर उत्तर जे आहे अनेकवचनी रीती भूतकाळ आम्ही करू हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न आहे, नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? क्रियाविशेषण अव्ययांवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या अगोदरचा आमचा जो व्हिडिओ आहे मराठी व्याकरणमध्ये डिटेलमध्ये करण्यात आलेला आहे. प्रत्येक मराठी व्याकरणबद्दलच्या ज्या संज्ञा आहेत, व्याख्या आहेत, प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्ययांचे यामध्ये डिटेलमध्ये करण्यात आलेली आहेत. व्हिडिओ चेक करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? पाहू शकता याच्यामध्ये नित्य तर कालदर्शक असेल तर काल दर्शवलं असेल तर कालदर्शक म्हटलं जातं. याच्यामध्ये पाहू शकता हे जे क्रियापद आहे सातत्यदर्शक म्हणजे पाहू शकता सातत्य दर्शवलं जातं. म्हणजे सारखं होत आहे एखादी गोष्ट सर्वदा होते, सतत होते म्हणजे सातत्यदर्शक हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. आवृत्ती दर्शवत असेल तर आवृत्ती दर्शक, स्थळ दर्शवत असेल तर स्थळ दर्शक. तर याचं उत्तर बरोबर आहे सातत्यदर्शक. पुढचा प्रश्न, खालील पर्यायी उत्तरांमधील पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते ते सांगायचं आहे. आता यात पर्याय देण्यात आलेले आहेत. या पर्यायामधून पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे वाक्य ओळखायचं आहे. पर्याय, या अभ्यासासाठी त्याला काहीसा वेळ द्या. पुढचा प्रश्न आहे, ते काम तिला पुरेसे आहे.
त्यानंतर तिसरा पर्याय आहे पाहू शकता, त्याने ते दृश्य बहुधा पाहिले नसावे. चौथा पर्याय आहे, अत्यंत जलद गतीने त्याने ते अंतर संपवले. तर पाहू शकता याच्यामध्ये पुरेसे वापरण्यात आलेलं आहे. ते काम तिला पुरेसे आहे. यामध्ये पाहू शकता पर्याप्तीवाचक संख्या दर्शवण्यात आलेली आहे. पण संख्या अनंत आहे. पुरेसे किती? तर पुरेसे. यासाठी पाहू शकता ते काम तिला पुरेसे आहे. हा पर्याय बरोबर आहे. पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाचा अव्यय आहे. क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. ते काम तिला पुरेसे आहे. पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या घरावर कोले आहेत. त्याच्या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. शब्दयोगी अव्यय जो आहे या वाक्यामधील ओळखायचा आहे. त्यांच्या घरावर कौले आहेत. हा प्रश्न आहे. पर्याय पाहू शकता. त्यांच्या घरावर कौले आहेत. यातील कोणतं वाक्य शब्दयोगी अव्यय आहे? घर आहे का? कौले, वर आणि त्यांच्या. तर पाहू शकता शब्दयोगी अव्यय म्हणून जो वाक्य आहे यामध्ये शब्द वापरण्यात आलेला आहे तो वर हा बरोबर आहे. पाहू शकता त्यांच्या घरावर. कुठे? घरावर. तर वर हे उत्तर बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय जो आहे वर या ठिकाणी हा जो शब्द आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये कोणतं क्रियाविशेषण आहे? तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? हा प्रश्न आहे. या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखायचं आहे. पर्याय कालवाचक. काल दर्शवत असेल, काल वाचन म्हणजे काल दर्शवलं असेल यामध्ये तर कालवाचक आलं असतं. यानंतर पाहू शकता स्थानिक गौ गौणपुष्पवाचक आहे, पुण्यवाचक आहे आणि प्रकर्षवाचक. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकतो. यामध्ये स्थान दर्शवण्यात आलेलं आहे. स्थानिक हे बरोबर उत्तर आहे. तो काय माती लिहितो? तो काय दगड वाचतो? या वाक्याचे क्रियाविशेषण जे आहे हे स्थानिक हे बरोबर आहे. स्थानिक क्रियाविशेषण यासाठी वापरण्यात आलेलं आहे. आता पुढचा जो सेक्शन आहे इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरणवरचे प्रश्न पाहूयात. कशा पद्धतीचे प्रश्न आले होते या बॅचमध्ये DCC सातारा DCCच्या या भरतीमध्ये. तर याच पद्धतीने पॅटर्न जो आहे रिपीट होईल. अशाच पद्धतीचे प्रश्न रायगड, चंद्रपूरसाठी सुद्धा येऊ शकतात. पाहू शकता पहिला प्रश्न, चूज द करेक्ट आर्टिकल विच कंट्री माउंट नेहरूज डेथ. यामध्ये पाहू शकता प्रश्न आहे आर्टिकल वापरायचा आहे. ए अँड द वापरायचं आहे. चूज द करेक्ट आर्टिकल डॅश डॅश द होल कंट्री माउंट नेहरूज डेथ. म्हणजे पूर्ण जो देश आहे या देशाने त्यांचं जे दुःख आहे ते केलं म्हणजे दुःख दाखवलं नेहरूंच्या मृत्यूविषयीचं. नेहरूंच्या मृत्यूविषयीसाठी तर पाहू शकता पर्याय आहेत की ते काय वापरलं जाऊ शकतं. ए वापरू शकता तुम्ही यामध्ये. हे जे वाक्य आहे यामध्ये ए वापरलं जाऊ शकतं का? त्यानंतर पाहू शकता ॲन आहे, द आहे आणि नॉट नेसेसरी. तर पाहू शकता इथे कोणता आर्टिकल तुम्ही वापरू शकता. तर द बरोबर येतं. द होल कंट्री. नाही वापरू शकत आहे. अ होल कंट्री, ॲन होल कंट्री, द होल कंट्री, माउंट नेहरूज डेथ. म्हणजेच पर्याय क्रमांक सी जो आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर इज बिग सिटी. तर इथे पाहू शकता प्रश्न असा आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. आर्टिकल म्हणजे उपपदे. तर इथे काय वापरलं जाऊ शकेल? पाहू शकता प्रश्न असा आहे, अहमदनगर इज अ बिग सिटी. तर इथे काय वापरू शकता? आता पाहू शकता शहराचं नाव सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही इथे कोणत्याही पद्धतीचं आर्टिकल वापरू शकत नाही. कोणत्याही शहराचं नाव देण्यात आल्यानंतर इथे आर्टिकल वापरलं जाऊ शकत नाही. मुंबई असेल तर तुम्ही द मुंबई नाही म्हणू शकत, ए मुंबई नाही म्हणू शकत, अँड मुंबई सुद्धा नाही म्हणू शकत. म्हणजेच इथं कोणत्याही प्रकारे आर्टिकल वापरलं जाऊ शकत नाही. शहराचं नाव दिल्यानंतर शहराच्या नावाच्या अगोदर आर्टिकल जे आहे उपपद वापरू शकत नाही. म्हणजेच अहमदनगर इज बिग सिटी हे बरोबर आहे. यासाठी कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाहीये. पुढचा प्रश्न, डॅश डॅश गोल्ड इज प्रेसिशियस मेटल. पाहू शकता आर्टिकलवरती 3 ते 4 प्रश्न आहेत. महत्त्वाचा आहे टॉपिक आहे. डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. डॅश डॅश गोल्ड इज प्रेसिशियस मेटल. आता पाहू शकता इथे गोल्ड आहे. सोन्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर गोल्डसाठी सुद्धा कोणतंही आर्टिकल तुम्ही वापरू शकत नाही. इथे ए सुद्धा वापरू शकत नाही. अ गोल्ड इज प्रेसिशियस मेटल. इथे अँड सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही आणि द सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही. वाक्य पूर्ण आहे. गोल्ड इज प्रेसिशियस मेटल. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने इथे आर्टिकल वापरायची आवश्यकता नाहीये. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे. प्रश्न पाहू शकता यामध्ये जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रेडिओमॅनिलिटी हा तो शब्द आहे. या शब्दासाठी तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे.
प्रेडिओमॅनिटीसाठीचा. तर पाहू शकता याच्यामध्ये पर्याय मोस्टली, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, फोर्सफुली आणि ॲपरेंटली. तर याचं बरोबर उत्तर आहे मोस्टली. हे बरोबर उत्तर आहे. प्रेडिओमिनेटलीसाठीचा जो शब्द आहे, यासाठी मोस्टली हा जो शब्द आहे, समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲडल्ट्रेशन मीन्स. यामध्ये पाहू शकता करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे शब्दासाठी जो समानार्थ असलेला दुसरा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. ॲडल्टरेशन म्हणजे काय? ॲडल्टरेशन म्हणजे काय पाहू शकता पर्याय. व्हॉल्टरनिटी ऑफर आहे, व्हॉलंटरी ऑफर, बिकमिंग अडल्ट आहे आणि मेकिंग इम्प्युअर आणि लेस इन वेट. तर अडल्टरेशनसाठीचं बरोबर उत्तर यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे मेकिंग इम्प्युअर. म्हणजे मेकिंग इम्प्युअर जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे मेकिंग इम्प्युअर म्हणजेच ॲडल्टरेशन आहे. काही भरपूर जणांनी याचं उत्तर दिलं असेल बिकमिंग ॲडल्ट. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे मेकिंग इम्प्युअर म्हणजेच ॲडल्टरेशन असं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड सिमिलर इन मिनिंग विथ द वर्ड आर्टिसन. पाहू शकता हा प्रश्न आपण घेतलेला आहे. जे व्हिडिओ झालेले होते DCC बँकसाठीचे, तर यामध्ये इंग्लिश व्याकरणमध्ये हा प्रश्न आम्ही घेतला होता. त्याचा तोच सेम प्रश्न विचारण्यात आलेला आहे 7व्या बॅचमध्ये. पाहू शकता आर्टिसनसाठीचं समानार्थ असलेला शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर पाहू शकता पर्याय आहेत आर्टिस्ट, रायटर, क्राफ्ट आणि क्राफ्ट्समन. तर याचं बरोबर उत्तर आहे पाहू शकता क्राफ्ट्समन. आर्टिसन म्हणजेच कलाकार, क्राफ्ट्समन सुद्धा त्याच समानार्थी शब्दाने तो शब्द म्हटला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सायनॉम. इथं विरुद्धार्थ समानार्थी शब्द तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. तर दिशासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? नोटीस. नोटीस म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती आली. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन म्हणजे मार्गदर्शक सूचना म्हणू शकतो. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. ॲक्शन म्हणजे कृत्य म्हणू शकतो, जी कृती आहे. तर पाहू शकता याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिले म्हणजे मार्गदर्शक सूचना दिली, की कशा पद्धतीने करायचं आहे. डायरेक्शन दिले म्हणजे सूचना दिले, म्हणजे दिशा दाखवले. म्हणजेच यामध्ये समानार्थी शब्द येतो. डायरेक्शनसाठीचा इन्स्ट्रक्शन या पर्यायांपैकी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द डिस्ग्रेस. डिस्ग्रेससाठीचा समानार्थी शब्द काय असेल? ग्रेसफुल हा विरुद्धार्थी शब्द होईल. डिप्रेस नाही होते. पाहू शकता डिशॉनर म्हणजे डिस्ग्रेस म्हणजे अनादर दाखवणे. आता अनादर दाखवण्यासाठी समानार्थी शब्द होतो याच्यामध्ये डिसऑनर बरोबर येतो. डिसअपॉइंट म्हणजेच दुःख होणे म्हणजे निराश होणे म्हणू शकता. डिसऑनर म्हणजेच डिसॲग्री हे जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट पॅसिव्ह वॉइस. इथं पॅसिव्ह वॉइस आहे फॉर द सेंटेन्स. सेंटेन्स पाहू शकता उदाहरण, दे हॅव रिपेड द लोन. पाहू शकता हा सुद्धा प्रश्न आम्ही घेतलेला आहे आमच्या व्हिडिओमध्ये आहे. दे हॅव रिपेड द लोन हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचा जो व्हॉइस आहे तो व्हॉइस तुम्हाला चेंज म्हणजे करेक्ट व्हॉइस सिलेक्ट करायचा आहे. पर्याय पाहू शकता यामध्ये, द लोन इज रिपेड बाय देम, द लोन हॅव रिपेड बाय देम आणि द लोन हॅज बीन रिपेड बाय देम. तर व्हॉइस करेक्ट व्हॉइस पाहू शकता, लोन हॅज बीन रिपेड बाय देम म्हणजे ते लोन त्यांनी फेडलं म्हणजे रिपेड केलं, दिलं. दे हॅव रिपेड द लोन यासाठी व्हॉइस बरोबर आहे. द लोन हॅज बीन रिपेड बाय देम पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न सुद्धा व्हॉइसवर आहे पाहू शकता. चेंज द फॉलोइंग इंटू पॅसिव्ह व्हॉइस. इथं पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. प्रश्न आहे, वी आउट टू रिस्पेक्ट द एल्डर. वी आउट द रिस्पेक्ट द एल्डर. यासाठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर पाहू शकता यामध्ये कोणतं उत्तर बरोबर येतं? द एल्डर्स आउट टू बी रिस्पेक्टेड बाय अस. तर पाहू शकता पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे. द एल्डर्स आउट टू बी रिस्पेक्टेड बाय अस म्हणजे आमच्याकडून त्यांना रिस्पेक्ट दिलं जाणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. द एल्डर्स आउट टू बी रिस्पेक्टेड बाय अस पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे वाक्याचं. व्हॉइसबद्दल सुद्धा एक प्रश्न येतोच. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक आहे. राम इज डॅश डॅश दॅन लक्ष्मण. इथं काय तुम्हाला वापरायचं आहे? काय येईल पाहू शकता. राम इज डॅश डॅश दॅन लक्ष्मण. तर पर्यायामध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात आलेलं आहे? एल्डर आहे, ओल्डर आहे, एल्डेस्ट आहे आणि ओल्डेस्ट आहे. तर राम इज डॅश 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 लक्ष्मणसाठी पाहू शकता परफेक्टली बसणारा पर्याय जो आहे यामध्ये ओल्डर हे तुम्ही वापरू शकता. ओल्डर दॅन लक्ष्मण. एल्डर नाही वापरू शकत आहे. त्याचबरोबर एल्डेस्ट
आणि ओल्डेस्ट सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकत नाही, म्हणजेच ओल्डर हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चेंज द फॉलोइंग अफर्मेटिव्ह सेंटेन्स इंटू निगेटिव्ह, म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. या होकारार्थी वाक्याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं आहे. प्रश्न पाहू शकता, शट द डोअर हा वाक्य आहे. आता या वाक्याला तुम्हाला नकारार्थी करायचं आहे. कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं? पर्याय पाहू शकता यामध्ये. पण वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे. पाहू शकता, पहिला पर्याय, डू नॉट शट द डोअर. वाक्य नकारार्थी झालंय, पण वाक्याचा अर्थ चेंज झालेला आहे. त्यामध्ये पाहू शकता, वाक्याचा अर्थ न बदलता तुम्हाला त्या वाक्याला नकारार्थी करायचं असतं. पहिला पर्याय, डू नॉट शट द डोअर, म्हणजे डोअर बंद नका करू. तर पाहू शकता नकारार्थी झालं, पण वाक्याचा अर्थ बदलला. दुसरा पर्याय पाहू शकता, डू नॉट ओपन द डोअर. दरवाजा उघडू नका. तर यामध्ये पाहू शकता पहिला जो पर्याय देण्यात आलेला आहे, दरवाजा बंद करा होकारार्थी आहे, दरवाजा उघडू नका नकारार्थी आहे, पण वाक्याचा अर्थ सेम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर येत आहे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना. पुढचा प्रश्न, आय वॉज डाऊटफुल वेदर इट वॉज यू. अफर्मेटिव्ह आहे, आय वॉज डाऊटफुल वेदर इट वॉज यू. अफर्मेटिव्ह. द करेक्ट निगेटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स विल बी. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला होकारार्थी वाक्य दिलं आहे किंवा नकारार्थी करायचं आहे, वाक्याचा अर्थ न बदलता. यामध्ये पाहू शकता पहिला पर्याय, आय वॉज नॉट शुअर इट इज नॉट यू. तिथं नकारार्थी झालंय, पण वाक्याचा अर्थ बदलला. दुसरा पर्याय, आय वॉज नॉट शुअर इट वॉज यू. इथं तुम्ही वाक्य जे आहे नकारार्थी केलं. आय वॉज डाऊटफुल, डाऊटफुलच्या ऐवजी नॉट वापरलं, शुअर वापरलं, वाक्य नकारार्थी झालं, पण वाक्याचा अर्थ सेम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, द मॅन ऑफ फ्रान्स मीन्स. द मॅन ऑफ फ्रान्स मीन्स. द मॅन म्हणजे पाहू शकता सिंपल प्रश्न आहे. द मॅन ऑफ अमेरिकन मीन्स म्हणजे मॅन ऑफ अमेरिका म्हटलं तर मॅन ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकन. तर पाहू शकता मॅन ऑफ युरोप म्हटलं तर युरोपियन. म्हणजेच मॅन ऑफ फ्रान्स म्हटलं तर काय येईल? फ्रेंच बरोबर आहे. तर पाहू शकता मॅन ऑफ चीन म्हटलं तर चायनीज. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजेच द मॅन ऑफ फ्रान्स मीन्स फ्रेंच बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फाइंड आउट द वर्ड दॅट मिसस्पेल्ड. त्याच्यामध्ये स्पेलिंग करेक्शन करायचं आहे. पाहू शकता कुठला शब्द जो आहे यामध्ये चुकीची स्पेलिंग दिलेली आहे. म्हणजे चुकीची स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे, बरोबर स्पेलिंग नाही. पाहू शकता 4 पर्याय. बिलीव्ह, तर बिलीव्हची स्पेलिंग बरोबर आहे. रिलीव्हची स्पेलिंग सुद्धा चेक करू शकता, बरोबर आहे. ग्रीव्हची स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. यामध्ये डिसीव्हची स्पेलिंग यामध्ये चुकीची आहे. म्हणजे जो शब्द आहे बरोबर पर्याय क्रमांक डी जो आहे यामध्ये मिसस्पेल्ड आहे, चुकीचं आहे. यामध्ये पाहू शकता यामध्ये चुकीचा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक डी जे आहे यामध्ये मिसस्पेल्ड आहे. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता आधारित प्रश्न आहे. पाहू शकता प्रश्न असा आहे, यामध्ये नित्याच्या आईला जेवढ्या वहिनी आहेत तेवढ्याच भाऊ आहेत. तिचा मामा. याच्यामध्ये पाहू शकता ब्लड रिलेशनवर आधारित प्रश्न आहे, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, आदित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आणि त्याच्या नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पाहू शकता नातेसंबंधावरचा प्रश्न. तर हा प्रश्न सोडवताना जास्त वेळ जातो, यासाठीच हा प्रश्न दिलेला असतो. किती लवकर तुम्ही हा प्रश्न सोडवताय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर पाहू शकता याचं उत्तर आहे 6. याचं उदाहरणाबद्दलची डिटेल सोल्युशन नुकर भरतीच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे, चेक करू शकता. पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता आधारित. ए हा सीचा भाऊ आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता ब हा एफ ही आणि ई ची बहीण आहे. त्याचबरोबर क आहे यामध्ये. एच हा जीचा भाऊ आहे आणि जी ही सीची मुलगी आहे. त्याचबरोबर एस हा ईचा बाप आहे. तर एच काका कोण? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आहे? पाहू शकता ए उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला शब्दांची जी आहे याची मांडणी करणं आवश्यक आहे. ए त्यामध्ये पाहू शकता ए अशा पद्धतीने मांडलं. ए हा सीचा भाऊ आहे. ए सी भाऊ आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मांडून प्रत्येक जे आहे सेक्शन मांडून अशा पद्धतीने जे पूर्णपणे अलाइनमेंट करून त्याचं उत्तर काढू शकता. तर पाहू शकता ए उत्तर बरोबर आहे. एचचा काका जो आहे हा ए आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून 11वा क्रमांक आहे. पाहू शकता याच्यामध्ये जी सिटिंग अरेंजमेंट आहे याबद्दलचा प्रश्न आहे. 25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक आहे आणि मीनाचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. तर छायाचा क्रमांक
स्नेहा व मीना यांच्या बरोबर मधोमध असेल तर त्या छायाचा शेवटून किती क्रमांक आहे? सिटिंग अरेंजमेंट प्रश्न आहे. तर सिटिंग अरेंजमेंट करताना तुम्हाला त्या पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट अशी लाईनमध्ये मांडणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने तुम्ही उत्तर त्याचं सोल्व्ह करू शकता. 11वा क्रमांक आहे पाहू शकता. बरोबर उत्तर 11वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, वयातील 45 वर्गातील 45 विद्यार्थ्यांमध्ये एका मुलाचे स्थान परत सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था वर्गातील 45 विद्यार्थ्यांमध्ये एका मुलाचे स्थान 20वे आहे. 2 मुलांची भर पडली तेव्हा त्याचे स्थान 1 ने घटले. तर शेवटापासून मोजता त्याचे नवीन स्थान कितवे असेल? उत्तर आहे 27वे बरोबर आहे. मांडून तुम्ही याचं उत्तर काढू शकता बैठक व्यवस्थेचं. पुढचा प्रश्न, एका रांगेत अणुलाच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर असलेल्या शिवाच्या उजवीकडून 10व्या व डावीकडून 14वा क्रमांक आहे. तर अणुजाचा रांगेतील क्रमांक कोणता? पाहू शकता याच्यामध्ये परत बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न. तर उजवीकडून जो आहे 6वा क्रमांक यासाठीचं बरोबर उत्तर आहे. मांडणी करून तुम्ही हे बैठक व्यवस्थेवरचा आधारित जो प्रश्न आहे, अशा पद्धतीने मांडणी करून तुम्ही त्याचं उत्तर सॉल्व्ह करू शकता, पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये पाहू शकता, याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये अक्षरमालावरचा प्रश्न आहे, संख्यामालेवरचा. पुढील संख्यामालेत एक्सच्या जागी कोणती संख्या येईल? पाहू शकता. संख्या देण्यात आलेल्या आहेत 20 आहे, त्यानंतर 10 आहे 10, 15 आहे, 30 आहे आणि 75 आहे. तर या पद्धतीने जे मांडणी आहे सिरियल संख्यामालेमध्ये, तो शेवटचा प्रश्न कोणता येईल? तर यामध्ये पाहू शकता 225 हे उत्तर बरोबर आहे. 20 नंतर 10 10, 15 नंतर डबल झाले 30 झाले. तर पाहू शकता याच्यामध्ये पुढच्यामध्ये 75 नंतर किती झालेले आहे? तर 75 नंतर 225 यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न परत संख्या मालिका आहे, अक्षर मालिका. यामध्ये पाहू शकता 12, 33, 37, 46 आणि 62. तर पुढचं संख्या कोणती असेल? यामध्ये कशा पद्धतीने जो पॅटर्न आहे शब्दांचा म्हणजे अंकांचा, त्या अंकांच्या पॅटर्नचं तुम्ही डिकोड करून त्या पद्धतीने उत्तर सॉल्व्ह करू शकता. इथे पाहू शकता यामध्ये 87 हे बरोबर उत्तर आहे. 32 नंतर 33 आहे, नंतर 4 वाढले 37, नंतर किती वाढलेले आहेत 46, 62. अशा पद्धतीने जो पॅटर्न आहे यानुसार 87 बरोबर उत्तर आहे. पुढची परत संख्या मालिका आहे. खालील श्रेणीतील गाळलेली संख्या, आता मधली गाळलेली संख्या शोधायची आहे अंकगणितमध्ये. 56, 93, 124 आणि मधली संख्या शोधायची आहे. तर या पद्धतीने कसा पॅटर्न आहे, कशा पद्धतीचे हा प्रश्न जे याच्यामध्ये जे आहे कोणत्या पद्धतीने बेरीज आहे, गुणाकार आहे, तर या पद्धतीने माहिती चेक करून त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. उत्तर आहे 153. पाहू शकता 153 यासाठीचं बरोबर उत्तर आहे गाळलेल्या जाग्यामध्ये. 56, 93, 124, 153 अशा पद्धतीने ही मालिका पूर्ण होते. पुढचा प्रश्न आहे 10, 10, 100, 100, 200 आणि 310. तर 310 साठी काय प्रश्न येईल? उत्तर येईल पाहू शकता 430 बरोबर उत्तर आहे. 430 जी रिकामी जागा आहे यामध्ये 430 बरोबर असेल. पुढचा प्रश्न पाहू शकता यामध्ये डिकोडिंग जे आहे म्हणजे याच्यामध्ये जे संकेतावरचा आधारित प्रश्न आहे. त्यामध्ये पाहू शकता संख्यामाला याच्यामध्ये इंग्लिश शब्द आहेत. पाहू शकता यम आहे. यम नंतर परत एक ब्लँक जागा आहे. त्यानंतर यम देण्यात आलेला आहे. एम-एम आणि एन-एम आहे. एम-एन. तर काय वापरलं जाऊ शकतं यामध्ये? पाहू शकता बरोबर उत्तर आहे एन-एम, एन-एम. यासाठीचं पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यासाठी कोडिंग आहे ही पाहू शकता. कोडिंग, डिकोडिंग हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न जो आहे बँकिंग सेक्शनवरचा आधारित म्हणजेच सामान्य ज्ञानवरचे प्रश्न आता पाहूयात. राष्ट्रीयकरणापूर्वी व्यापारी बँकांनी डॅश डॅश कर्ज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले होते. महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न यातील काही प्रश्न म्हणजे पुढचे जे भरती परीक्षा आहे RDCC साठीची रायगड जिल्हा, चंद्रपूरसाठी येऊ शकतात. महत्त्वाचे प्रश्न राष्ट्रीयकरणापूर्वी व्यापारी बँकांनी डॅश डॅश कर्ज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले. तर कुठे पाहू शकता व्यक्तिगत, शेती व्यवसायाला, मजुरांना आणि महिलांना. बरोबर उत्तर आहे शेती व्यवसायाला. राष्ट्रीयकरणापूर्वी व्यापारी बँकांनी शेती व्यवसायाला कर्ज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले होते. पुढचा प्रश्न भारतात अधिकोषाकडील रोख शिल्लकेचे प्रमाण सामान्यपणे किती टक्के असते? डॅश डॅश ते 20% असते. किती ते किती टक्के असते? अधिकोषाकडील रोख शिल्लकेचे प्रमाण सामान्यपणे 15 ते 20% असते. पाहू शकता हा प्रश्न आम्ही आमच्या महत्त्वाचे संभाव्य प्रश्नांच्या व्हिडिओमध्ये घेतला होता.
तोच प्रश्न जसाच्या तसा आला होता. जी डी-सी-सी बँक भरती आहे सातारा जिल्ह्यासाठीची, यामध्ये भारतात अधिकोषाकडील रोख शिल्लकेचे प्रमाण सामान्यपणे 15 ते 20% इतके असते. पुढचा प्रश्न आहे, सन 2010-11 ते 11-12 काळात भारताच्या निर्यातीची एक नंतर 5 प्रमुख राष्ट्रे कोणती? भारताची म्हणजे भारत देशाने कोणाकडे सगळ्यात जास्त निर्यात केली होती? एक काळ म्हणजे भारताच्या निर्यातीची एक नंतर 5 प्रमुख राष्ट्रे. उत्तर पाहू शकता यामध्ये. थोडा कठीण प्रश्न आहे, तरीसुद्धा याची तयारी तुम्ही करू शकता. UAE आहे, USA, चायना, सिंगापूर आणि हाँगकाँग. हा जो प्रश्न आहे चालू घडामोडींवर आधारित आहे. पण 2011-12च्या काळातला आहे. थोडा हार्ड प्रश्न आहे. त्यामध्ये पाहू शकता भारताच्या निर्यातीची एक नंतर एक 5 प्रमुख जी राज्य आहेत, देश आहेत, राष्ट्र आहेत. यामध्ये निर्यातीची राष्ट्र UAE, USA, चायना, सिंगापूर आणि हाँगकाँग ही एक नंतर जी आहे सिरियली देण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, परकीय चलनसाठ्यात कोणते घटक मोजले जातात? परकीय चलनसाठा जो आहे यामध्ये कोणते घटक मोजले जातात? पर्याय याच्यामध्ये उत्तर डायरेक्ट देण्यात आलेली आहेत. मध्यवर्ती बँकेकडे असलेले परकीय चलन, मध्यवर्ती बँकेकडे असलेले सोने. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये पुढचा प्रश्न पर्याय जो आहे SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स आहे. RTP रिझर्व्ह त्यांचे पोझिशन आहे. तर यासाठी काय उत्तर बरोबर आहे? तर सगळे जे आहेत परकीय चलनसाठ्यासाठी जे महत्त्वाचे घटक जे मोजले जातात, त्यामध्ये सगळे जे घटक आहेत, हे घटक मोजले जातात यामध्ये. पुढचा प्रश्न 16-17 मध्ये 2016-17 मध्ये भारताने सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून केली? चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. आयात निर्यात यावरचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. 2016-17 मध्ये भारताने सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून केली? पर्याय आहेत यामध्ये अमेरिका आहे, चीन आहे, UAE आणि सौदी अरेबिया. तर बरोबर उत्तर चीन. चीन या देशाकडून सर्वाधिक आयात जी आहे 2016-17 मध्ये भारताकडून करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, भारतीय ग्राहकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतातील ग्राहक हा संघटित स्वरूपाचा नाही. ग्राहकांना आपल्या कायदेशीर हक्कांची जाणीव नाही व ते याबाबत उदासीन आहेत. भारतीय हक्क ग्राहक वस्तूविषयी संपूर्ण माहिती घेऊनच खरेदी करतात. त्याला आपल्या गरजांची स्पष्ट जाणीव आहे. त्याचबरोबर भारतीय ग्राहक विविध भाषा, धर्म, प्रदेश यामध्ये विभागला आहे. तर यामध्ये पाहू शकता 1, 2 आणि 4 बरोबर आहे. तिसरं जे आहे भारतीय ग्राहक वस्तूविषयी संपूर्ण माहिती घेऊनच खरेदी करतात याची त्यांना जाणीव आहे. हे जे आहे यामध्ये येत नाही. बरोबर उत्तर 1, 2 आणि 4 हे होतं. पुढचा प्रश्न, डिटेलमध्ये जे प्रश्न आहेत विचारण्यात आलेले आहेत. जनरल नॉलेजचा सेक्शन पाहू शकता, खूपच हार्ड आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील चालू खात्यांमध्ये व व्यवहारांचा समावेश होतो. कोणता? वस्तूंमध्ये आयात व निर्यातीचे व्यवहार, सेवांचे व्यवहार, बँकिंग वाहतूक दिशा, विदेशी कर्ज गुंतवणूक व्यवहार, विदेशी कर्जावरील व्याज, अनिवासी व विदेशातील भारतीय नागरिकांनी वाढवलेला पैसा पाठवलेला पैसा, विदेशी बँका व सरकारकडून मिळालेले कर्ज व अनुदान. त्याचं बरोबर उत्तर आहे 1, 2 आणि 4 आणि 5. तर तिसरा जो पर्याय आहे यामध्ये सुद्धा विदेशी कर्ज व गुंतवणूक व्यवहार हे यामध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारातील चालू खात्यांमध्ये या व्यवहारांचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात चुकीचे विधान निवडायचं आहे. 4 विधानं आहेत. न्याय मिळवण्यासाठी साध्या कागदावर तक्रार नोंदवता येते. पाहू शकता फक्त 4 जे आहे यासाठी चुकीचं विधान आहे. यामध्ये खोटी तक्रार दाखल करण्यास कैद्याच्या शिक्षेची तरतूद आहे. तर अशा पद्धतीने कोणतीही तरतूद नाहीये. म्हणजे चुकीचे विधान जे आहे 4थं चुकीचे विधान आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेच्या सदस्य देशाला आपल्या भागभांडवलाचा हिस्सा कशा प्रकारे द्यावा लागतो? यामधून कोण पर्याय निवडायचे आहेत? तर पाहू शकता पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय बरोबर आहे. यामध्ये जो तिसरा पर्याय जो आहे भागभांडवलापैकी 5% हिस्सा कर्ज म्हणून जागतिक बँकेकडे जमा करावा लागतो. तर अशा पद्धतीने कोणतीही तरतूद यासाठी नाहीये. पुढचा प्रश्न, श्रेष्ठतम वस्तूंसाठी किमतीं किमतीं किमतीतील बदलांचा डॅश डॅश हा परिणाम ऋण असतो. पाहू शकता श्रेष्ठतम वस्तूंसाठी किमतीतील बदलांचा डॅश डॅश हा परिणाम ऋण असतो. तर उत्पन्न हा जो परिणाम असतो श्रेष्ठतम वस्तूंसाठी किमतीतील बदलांचा, उत्पन्न हा परिणाम ऋण असतो, कमी असतो. पुढचा प्रश्न सामान्य ज्ञानचा वेगळ्या सेक्शनवर आहे, जनरल नॉलेज आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मगाव कोणते? तर उत्तर पाहू शकता धाव धावडशी हे जे गाव आहे, झा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मगाव आहे. पुढचा प्रश्न आहे, चाफळ हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? पाहू शकता सातारा जिल्हा आधारितचे प्रश्न विचारण्यात आले होते. तो प्रश्न आहे, चाफळ हे ठिकाण पाटण या तालुक्यात आहे. तर या पद्धतीने रायगड जिल्ह्यासाठी जे प्रश्न विचारले जातील, हे रायगड जिल्ह्याशी संबंधित असतील. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रश्न विचारले जातील, चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित असतील. यामध्ये सातारा जिल्ह्याचे आहेत. संतोषगड या किल्ल्याचे दुसरे नाव कोणते? तर आहे तातवडा हे जे नाव आहे संतोषगड या किल्ल्याचे दुसरे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, सामान्यांमधला बिझनेस वर्ल्ड रिअल 500 मध्ये कोणत्या कंपनीने 5वे स्थान मिळवले आहे? पर्याय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड जी कंपनी आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बिझनेस वर्ल्ड रिअल 500 मध्ये या कंपनीने 5वे स्थान मिळवले आहे. तर सामान्यांच्या चालू घडामोडी करताना ज्या आर्थिक क्षेत्रातील चालू घडामोडी आहेत, याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, कारण यामधील प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो? कोणती संस्था आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडून हा अहवाल जारी केला जातो. पुढचा प्रश्न, 7 मे 2024 रोजी कोणत्या संस्थेने 65वा स्थापना दिवस साजरा केला? तर IRO ही जी BRO ही जी संस्था आहे, 7 मे 2024 रोजी या संस्थेने आपला 65वा जो वर्धापन दिवस आहे, स्थापना दिवस हा साजरा केला BRO या कंपनीने. ही जी संस्था आहे या संस्थेने. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सहस्त्रकीय विकासाचे ध्येय नाही? यामधील कोणते सहस्त्रकीय विकासाचे ध्येय नाही? तर यामध्ये पाहू शकता लोकसंख्या वाढीच्या वेगात घट साध्य करणे हा जो प्रश्न आहे, हा जो पर्याय आहे, हे सहस्त्रकीय विकासाचे ध्येय नाही. यानंतर वैश्विक प्राथमिक शिक्षण प्राप्ती साध्य करणे, मातेचे आरोग्य सुधारणे, पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची खात्री करणे, हे सगळे सहस्त्रकीय विकासाचे ध्येय आहेत. पुढचा प्रश्न आहे, म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल? म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केलं जातं? म्युच्युअल फंड कशा पद्धतीचे आहेत? तर नाणे बाजारातील व्यापारी बँक नाही आहेत. भांडवल बाजारातील साहसी वित्त संस्था सुद्धा नाही आहेत. भांडवल बाजारातील विकास संस्था सुद्धा नाही आहेत. भांडवल बाजारातील वित्तीय मध्यस्थ संस्था म्हणजेच म्युच्युअल फंड यामध्ये वर्गीकरण होईल. पुढचा प्रश्न आहे, नरसिंहम समितीने 1991 मध्ये खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर असे केले होते? बँकिंग क्षेत्रावरील प्रश्न संविधानिक रोखता गुणोत्तर या पद्धतीने जे संज्ञा आहे बँकिंग क्षेत्रावरील कर यासाठी संविधानिक रोखता गुणोत्तर अशा पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत कशाचा समावेश होतो? तर पाहू शकता रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, बॅक रेट आहे म्हणजेच व्याजदर, राखीव निधीचे बदलते प्रमाण या सगळ्यांचा समावेश जो आहे यामध्ये होतो. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1969 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अग्रणी बँक योजना ही सुरू करण्यात आली होती. सामान्यांवरचा प्रश्न आहे विज्ञानवरचा. मेद हे अंशकरूच्या टूकास दाखवले जातात. कारण काय आहे पाहू शकता. मेद हे अंशकरूंच्या टूकास दाखवले जातात. याचं कारण पाहू शकता. बरोबर उत्तर आहे मेदाचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते. या कारणामुळे त्या पद्धतीने जे आहे अंशकरूच्या टूकास दाखवले जातात. पुढचा प्रश्न, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात असते. पाहू शकता कॉपरच्या जर्मनी सिल्वर धातू मिश्रणात असते. त्यामध्ये पाहू शकता याचा जो पूर्ण उत्तर आहे CuZn आणि नीट याचे मिश्रण आहे, तिनांचे मिश्रण, धातू मिश्रण याबद्दलचा जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढचा प्रश्न, स्थिर हवेत तरंगांचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कामी येते? पर्याय पाहू शकता आयाम आहे, दोलनकार, वारंवारता आणि चाल. तर स्थिर हवेत तरंगांचे प्रसारण होताना आयाम जो आहे, आयाम मिती या राशीचे कामी येते. म्हणजे प्रसारण होत असताना ही राशी जी आहे आयाम ही कामी येते. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत कशाचा समावेश होतो? तर या पद्धतीचं उत्तर पहिलंच देण्यात आलेलं आहे. डबल प्रश्न आहे पाहू शकता.
वरीलपैकी सर्व जे आहे व्याजदर आहे, खरेदी विक्री, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री आहे. त्यानंतर राखीव निधीचे बदलते प्रमाण बरोबर उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते उपकरण नेटवर्कमध्ये शेअर करता येत नाही? कॉम्प्युटर, संगणकाधारित प्रश्न. तर पाहू शकता माऊस हे जे उपकरण आहे याला तुम्ही नेटवर्क, इंटरनेट कनेक्टेड जोडू शकत नाही म्हणजे नेटवर्कमध्ये शेअर करता येत नाही. भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती? तर बी-एस-एन-एल. बी-एस-एन-एलच्या अगोदरची बी-एस-एन-एल ही जी कंपनी आहे, भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी आहे. नेटवर्कमध्ये जोडलेल्या संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल? तर नेटवर्कमध्ये तुम्ही कॉम्प्युटर जोडलेला आहात, तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी पाहू शकता पर्याय सबनेट मास्क आहे, स्विच आहे, आय-पी ॲड्रेस आणि मॉडेम. तर आय-पी ॲड्रेसने तुम्ही जो आहे नेटवर्कमधून जोडलेला जो संगणक आहे त्याला शोधू शकता. पुढचा प्रश्न आहे झेरॉक्स कॉर्पोरेशन आघाडीच्या कंपनीने लेझर प्रिंटरचा कोणत्या साली शोध लावला? तर 1969 मध्ये झेरॉक्स कॉर्पोरेशन या आघाडीच्या कंपनीने लेझर प्रिंटरचा शोध लावला होता. हायब्रिड कॉम्प्युटरच्या संदर्भात अचूक पर्याय कोणता? तर पाहू शकता हायब्रिड कॉम्प्युटर म्हणजे ते अनलॉक व डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असतात. त्यानंतर त्यांचा वेग अनलॉकचा व अचूकता डिजिटलची असते. ते अनलॉक व डिजिटल संकेत स्वीकारतात म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे ग्रॅनाइट खडकात सिलिकाचे प्रमाण किती असते? तर पाहू शकता ग्रॅनाइट हे जे खडक आहे यामध्ये 65.75% इतकं सिलिकाचं प्रमाण असतं. म्हणजेच बरोबर उत्तर 65.75% इतकं आहे. जमिनीची उत्पत्ती ज्या खडकापासून होते त्याला कोणता खडक म्हटलं जातं? तो मूळ जो खडक असतो या खडकालाच जमिनीची उत्पत्ती होते म्हणजेच मूळ खडक म्हटले जाते. त्यासाठी अग्निजन्य, स्तरित खडक, रूपांतरित खडक हे वेगवेगळे खडकांचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे भूपृष्ठावर शिलाळास थंड होऊन कोणते खडक तयार होतात? तर पाहू शकता बाह्य अग्निजन्य जे खडक असतात हे भूपृष्ठावर शिलारस थंड होऊन तयार होतात. पुढचा प्रश्न आहे अग्निज आणि स्तरित खडकावर खूप उष्णता किंवा प्रचंड दाब यांचा परिणाम होऊन त्यांचे स्वरूप बदलून कोणता नवीन खडक तयार होतो? तर पाहू शकता रूपांतरित खडक जो असतो अग्निज आणि स्तरित खडकांवर खूप उष्णता आणि प्रचंड दाब परिणाम होऊन रूपांतरित खडक तयार होतो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खनिजाचा चकाकीपणा धातूसारखा असतो? तर आयर्न पायराइट जे खनिज आहे या खनिजाचा चकाकीपणा जो आहे हा धातूसारखा असतो. पुढचा प्रश्न जमिनीला लाल रंग कशामुळे येतो? जमिनीमध्ये जो लाल रंग असतो तर लोह आणि ॲल्युमिनियम हे जे 2 धातू आहेत, या 2 धातूंमुळे जमिनीला लाल रंग येतो. म्हणजे ज्या जमिनीमध्ये लाल रंग जास्त असतो तिथे लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं. पुढचा प्रश्न जर जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असेल तर घनता किती असते? तर पाहू शकता सेंद्रिय पदार्थांचे जर प्रमाण जास्त असेल तर ती घनता आहे 2.65 ग्राम सेंटीमीटर किंवा 3 पेक्षा कमी इतकी घनता असते. पुढचा प्रश्न आहे निसऱ्यामुळे पिकांवर कोणते फायदे दिसून येतात? तर निचरा झाल्यामुळे पिकांवर बिया लवकर रुजतात व पीक सर्व जागी सारखे दिसते. त्याचबरोबर पीक सशक्त वाढल्यामुळे किती रोगांचा प्रतिकार करू शकते. म्हणजे जास्त रोगांचा प्रतिकार केला जाऊ शकतो. मुळ्या जमिनीत खोलवर जातात व खालच्या स्तरातील पाणी घेऊ शकतात. म्हणजेच वरील सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्यांना फुटवे येतात? तर बरोबर उत्तर पाहू शकता हे जे कुळ आहे गवत कुळ हा जो कुळ आहे या कुळातील पिकाला फांद्यांना फुटवे येतात. तुरकुळ आहे, टांगी कुळ आहे. वरील सर्व तर गवत कुळ हा कुळ बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हवेत आर्द्रता अधिक असल्यास त्याला काय म्हटले जाते? तर अशा हवेला दमट हवा म्हटले जाते. पाहू शकता म्हणजे जास्त आर्द्रता असलेली हवा म्हणजेच दमट हवा. कोरडी हवा असते, सापेक्ष आर्द्रता असते, वरीलपैकी नाही. तर दमट हवा म्हणजे हवेत जास्त असलेल्या जी हवा आहे याला दमट हवा असं म्हटलं जातं. तर पाहू शकता ओव्हरऑल पूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे, ही जी प्रश्नपत्रिका सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 7 डिसेंबर 2024 रोजी झालेली जी पहिल्या बॅचची प्रश्नपत्रिका आहे, 7वी बॅच होती. या प्रश्नपत्रिका आहे अशा पद्धतीने पूर्ण जर प्रश्नपत्रिका पाहिली तर पॅटर्न खूपच कठीण वाटतोय. म्हणजेच पाहू शकता या प्रश्नपत्रिकेच्या आधारे असं म्हटलं जाऊ शकतं, की जो कट ऑफ आहे तो कमी लागला जाईल. अशा पद्धतीने पूर्ण प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही जे दुसऱ्या भरती परीक्षेची तयारी करताय म्हणजे आर-डी-सी-सी
चंद्रपूर DCCसाठी तुम्हाला हे प्रश्न खूपच महत्त्वाचे ठरतील, की कशा पद्धतीने कोणकोणता पॅटर्न, कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही या भरती परीक्षेची जी आहे तयारी करू शकता. अशा पद्धतीने हे विस्तारित विश्लेषण या प्रश्नपत्रिकेसंदर्भात होतं. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ अधिक पाहण्यासाठी त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.